नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात ठेवलेल्या बॅगेत आढळून आली बंदूक, भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा प्रताप, घटनेने उडाली एकच खळबळ। तर सन 2026-27च्या 1500 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी, 765 कोटी रुपयांची वाढीव मागणी, विकास कामांचं नियोजन करा, पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्या छत्रपती संभाजीनगरातील संपर्क कार्यालयामध्ये एका स्कूल बॅगमध्ये पिस्तूल बंदूक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केलाय। भाजपाचे आमदार संजय केनेकर यांच्या छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकातील संपर्क कार्यालयामध्ये एका बॅगमध्ये पिस्टल आढळल्याने ही बंदूक काल रात्री कर्मचाऱ्यांनी बघितली होती। हा प्रकार त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संजय केनेकर यांच्या कानावरती घातला होता। त्यानंतर पोलिसांना याविषयीची माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पण आमदारांच्या संपर्क कार्यालयामध्ये थेट बंदूक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। हे पिस्टल कार्यालयात आणण्यामागील हेतू काय याविषयीचा तपास सुरू असल्याचं समजतंय। हा घातपाताचा प्रकार तर नाही ना, या शक्यतेनेही तपास करण्यात येतोय। दरम्यान पिस्तूल सापडल्याने समजताच पोलिसांनी क्रांती चौकातील या कार्यालयात धाव घेतली। त्यांनी बॅगमधून ही पिस्तूल बाहेर काढत तिची तपासणी केली। कार्यालयातील आणि इतर ठिकाणातील तसेच परिसरातील सीसीटीव्हीची आता ही व्यक्ती शोधण्यासाठी मदत घेतली जाणार आहे। सीसीटीव्हीच्या आधारे या व्यक्तीचा पोलीस शोध घेणार आहे। लवकरच या व्यक्तीची ओळख पटवली जाणार आहे। त्यानंतर या घटनेचे रहस्य समोर येईलच। सध्या जी वस्तू आहे ती आम्ही ताब्यात घेतली, ती इन्व्हेस्टिगेशन एअरगन सारखी दिसली होती। त्यानंतर ती कोणी आणली, काय आणली ते कॅमेऱ्याने चेक करू आणि त्यानंतर त्याला कशासाठी आणली, त्याचा उद्देश काय, ते सगळं चेक करून आपण इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला प्रथम दर्शनी एअरगन दिसते। एअरगन दिसते। एअरगन आहे म्हणजे का आणली, कशासाठी आणली, कुणी आणली, ते आपण सीसीटीव्ही फुटेज वगैरे पाहून त्याचं सविस्तर इन्व्हेस्टिगेशन करून आपण त्याला शोधून काढू। विकास कामे करताना ती त्या क्षेत्रानुसार समायोजित करावी, जेणेकरून कामाचं नियोजन करणं सुलभ होऊन अनेक कामे क्षेत्रात काढता येतील, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत। जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सुरुवातीलाच पालकमंत्री शिरसाट यांनी बांधकाम विभागात मंजूर कामाचा QR कोडवरती एकाचं नाव आणि प्रत्यक्षात कामाची वर्क ऑर्डर दुसऱ्याच नावाची निघत असल्याचं लक्षात आणून दिलं। त्यानंतर 10 ते 12 ऑर्डर तपासण्यात आल्या। यावेळी एका ऑर्डरमध्ये असा संशयास्पद प्रकार समोर आला। अशा प्रकारे डीपीडीसीतून बांधकाम विभागाकडे वर्ग झालेल्या निधीतील तब्बल 100 कोटीहून अधिक निधींची कामे संशयास्पद असल्याची भीतीही शिरसाट यांनी व्यक्त केल्याने बैठकीत खळबळ उडाली। एवढंच नाही तर यापूर्वी देखील अशाच पद्धतीने कामे करून निधी लाटण्यात आल्याचा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे। बोगस कामे करून मोठ्या प्रमाणात निधी लागल्याचा या प्रकरणात मोठी साखळी गुंतल्याचा संशय व्यक्त होत आहे। या खाबुगिरीमध्ये कंत्राटदार, बांधकाम विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी, टेंडर क्लर्क, विभागीय लेखा अधिकारी, कार्यकारी अभियंता अशा साऱ्यांचेच हात धुवून घेतल्याचा संशय व्यक्त होतोय। आता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर सर्व संशयितांची धाबे दणाणले असून संशयाच्या भोरात असलेले काही अधिकारी आणि कंत्राटदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून शासकीय निधीचा अपहार करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री शिरसाट यांनी दिली आहे। हा घोटाळा 100 कोटीहून अधिक असल्याचा शक्यता आहे। चौकशी बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर ज्या विभागात घोटाळा झाला त्याच विभागाच्या प्रमुखांकडे चौकशी सोपवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या कामांचा QR कोडमध्ये एकाचे नाव आणि प्रत्यक्षात वर्क ऑर्डर दुसऱ्याच्या नावे असा प्रकार बांधकाम विभागात सुरू असल्याने खुद्द पालकमंत्री संजय शिरसाट यांनी बैठकीत निदर्शनात आणून दिला। ही कामे तब्बल 100 कोटीहून अधिक रुपयांची असल्याचा संशय असून आता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली। या बैठकीस इमाव अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, विधान परिषद सदस्य आमदार संजय केनेकर,
विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार प्रशांत बम, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पालक सचिव हर्षदा कांबळे हे दूरदृश्य प्रणालीने सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी दिवंगत अजितदादा पवार यांचं स्मरण करण्यात आलं. त्यांच्या जिल्ह्यातील भेटींवरती आधारित जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेली चित्रफित दाखवून 2 मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सन 2025-26 मध्ये वार्षिक योजना सर्वसाधारण करिता 735 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपाययोजना करिता 104 कोटी रुपये, तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना 10 कोटी 46 लक्ष रुपये असा एकूण 849 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आलाय. या निधीच्या खर्चाचा आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतलाय. 765 कोटी रुपयांची जादा मागणी आहे. तर सन 2026-27 मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण करिता वित्तीय मर्यादा 526 कोटी 83 लक्ष रुपये इतकी होती. यंत्रणांनी प्रत्यक्षात 2031 कोटी 97 लक्ष रुपयांची मागणी केली असून 1500 कोटी रुपयांच्या प्रस्तावित आराखडा आहे. सन 2025-26च्या तुलनेमध्ये सन 2026-27 साठी 765 कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली आहे. त्या समितीची मान्यता देण्यात आली. मंत्री अतुल सावे यांनी शासकीय इमारतींचं सौरीकरण करावयाचं असल्याने त्या कामासाठी जादा निधी शिल्लक ठेवावा असे निर्देश दिले. सादरीकरण जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं. सूत्रसंचालन भारत वायाळ यांनी केलं. अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने येत्या 20, 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी साहित्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या साहित्योत्सवात मराठीतील ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण कवठेकर यांना साहित्य भारती जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर राज्यातील युवक मोठ्या प्रमाणात महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती महाराष्ट्र प्रदेश आणि देवगिरी प्रांत आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या वतीने येत्या 20, 21, 22 फेब्रुवारीला राज्यस्तरीय साहित्योत्सवाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. या साहित्योत्सवाचं उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक, नाटककार अभिरामजी भडकमकर यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसंच सरस्वती भुवन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश वकील हे सुद्धा यामध्ये असणार आहेत. या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन हे आपण केलेलं आहे. नाविन्यपूर्ण कार्यक्रम काही आहेत. त्यात विविध विषयांवरची चर्चासत्र, प्रामुख्याने राष्ट्र उभारणीत सकस साहित्याचे योगदान, त्यानंतर 21व्या शतकात स्त्री साहित्यिकांची अभिव्यक्ती, सोशल मीडिया संबंधीचं एक आजची समाज माध्यमं आणि हातात विश्व मनात प्रश्न, या अनेक प्रकारचे चर्चासत्र यामध्ये असतील. महाराष्ट्रातील विदर्भापासून गोव्यापर्यंतच्या अनेक युवा साहित्यिकांचा सहभाग यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर अनेक प्रकारचे विशेषतः अभिरूप न्यायालय एक आगळावेगळा कार्यक्रम, नाट्यछटांचं सादरीकरण असा एक आगळावेगळा कार्यक्रम आपण यामध्ये केलेला आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील युवा साहित्यिक जवळपास प्रयत्न आमचा असा आहे की 1000 साहित्यिक यामध्ये उपस्थित राहावेत असं आम्ही नियोजन त्या पद्धतीने केलेलं आहे. हा कार्यक्रम येथील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व प्रकारच्या निवास व्यवस्था देखील आसपासच्या परिसरामध्येच केलेल्या आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 80877711808.
हॅलो. नमस्कार रोहिणी, मी तुमच्या पतीचा मित्र आहे. त्यांना 2,000 रुपये परत करायचे होते. त्यांनी आपल्या नंबरवर पाठवायला सांगितले. आपण चेक करा. ओके. वहिनी, मी चुकून तुमच्या मोबाईलवर 20,000 पाठवले. प्लीज आपण 18,000 परत पाठवा. ते मी तुमच्या पत्नीच्या नंबरवर पाठवीन. आपण त्याच्याकडून घ्या. मी नाही फसणार. पैसे जमा झाल्याचा मेसेज सरळ बँकेकडून येतो, कोणत्या प्रायव्हेट नंबरवरून नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपला बँक बॅलन्स चेक करा. फसव्या कॉल्सची तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ॲक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. नुकतंच झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही सिल्लोडमध्ये कमी पडलो असल्याची कबुली उभाटा नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली असून उर्वरित ठिकाणी उभाटाचे सक्षम नेतृत्व निवडून आणलं असल्याचंही ते म्हणाले आहेत. कारण रिझल्ट लागल्यानंतर एक 2-4 दिवस उत्साहाचं वातावरण असतं. सदस्यांना आपापल्या मतदारसंघात आभार मानावं लागतं. या हेतूनं मुद्दाम म्हणून एक 4-5 दिवसाचा गॅप आम्ही घेतलेला आहे. निश्चित शिवसेनेनं साधनाच्या तोकडे साधनं असतानाही शिवसेनेनं तसं पाहायला गेलं तर चांगल्या जागा जिंकलेल्या असं आम्ही मानतो. एक आमचे चांगले अनुभवी संघटनात्मक पातळीवर सक्षम काम करणारे लोकप्रतिनिधी सिल्लोड वगळलं तर सगळ्या तालुक्यात आम्हाला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. सिल्लोडमध्ये आम्ही थोडं कमी पडलेलो आहे, हे कबूल केलं पाहिजे. परंतु उर्वरित 8ही तालुक्यात शिवसेनेला चांगलं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आणि आता तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सगळी स्थिती जर बघितली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्वाची भूमिका राहणार आहे. निश्चित समोर काय काय होतं याचा अंदाज आम्ही घेतोय. परंतु आम्हाला कोणी पाठिंबा दिला तर तो पाठिंबा घ्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तो पाठिंबा विकासासाठी असावा, परंतु आम्ही कोणाला पाठिंबा बिलकुल देणार नाही. परंतु राजकीय परिस्थिती काय काय उद्भवती, भारतीय जनता पार्टी असो, शिंदे गट असो, हे काही फार एक संघ आहे अशातला काही भाग नाही. सगळ्यांनाच महत्वाकांक्षा आहे. प्रत्येक मतदारसंघातल्या माणसाला महत्वाकांक्षा आहे. भारतीय जनता पार्टीचे तर एक सार्वजनिक बांधकाम विभागात असलेले चीफ इंजिनियरच त्यांचा पुतण्या अध्यक्ष व्हावा म्हणून प्रयत्नाला लागलेले, काही जणांना फोन सुद्धा त्यांचे आलेले आहे. राजकीय लोकांचे फोन येतात, मी समजू शकतो. पण पीडब्ल्यूडीच्या चीफ इंजिनियर सुद्धा अशा पद्धतीनं प्रयत्न करतायत, हे नवीनच आहे. मला असं वाटतं त्यांनी नोकरी सोडून जर पक्ष जॉईन केला तर बरं होईल. परंतु याच्यावर पूर्णपणे नजर ठेवून शिवसेना आहे एवढं 100% सांगतो. शिंदे गटात तसंच आलबेल आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा विचार करून शिवसेना या जिल्हा परिषद निवडणुकीत अतिशय निर्णायकी भूमिकेत राहील, एवढं मी तुम्हाला 100% शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील शरीररचना शाखा विभागांतर्गत पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मार्डकॉन अंतर्गत ऑर्गन एक्झिबिशन मानवी अवयव प्रदर्शन या शैक्षणिक कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं व कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर अर्चना कल्याणकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख शरीररचना शास्त्र यांनी पालकमंत्री यांनी ऑर्गन एक्झिबिशन मानवी अवयव प्रदर्शन या शैक्षणिक कार्यक्रमाचं उद्घाटनासाठी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
या प्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ऑर्गन एक्झिबिशन शैक्षणिक प्रदर्शन कार्यक्रमाचं महत्त्व ओळखून माड विद्यार्थ्यांना उद्घाटनासाठी वेळ दिला असल्याचं सांगितलं. या प्रदर्शनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मानवी शरीराची रचना कशी आहे, किती अवयव आहे आणि कोणत्या अवयवाचे कोणते कार्य आहे हे समजेल आणि ते त्यांच्या नेहमी स्मरणात राहील. मी घाटी रुग्णालयाचा प्रशंसक आहे. मी घाटी रुग्णालयास आपली संस्था समजतो आणि त्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत आहे. मागील वर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडून 56 कोटी रुपये उपलब्ध झाले. यावर्षी 57 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. मी नेहमी रुग्णांना घाटी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्याकरिता आग्रह धरतो. आज 30 शाळेतील मुले घाटी रुग्णालयात आले. त्यांच्या मनातही घाटी रुग्णालयाविषयी नक्कीच आदर निर्माण होईल असं प्रतिपादन त्यांनी व्यक्त केलं. सदरील कार्यक्रमास डॉक्टर अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी कर्करोग रुग्णालय डॉक्टर काशीनाथ गरकळ, उपअधिष्ठाता महाविद्यालय प्रशासन डॉक्टर सुरेश हरबडे, उपअधिष्ठाता रुग्णालय डॉक्टर विनोद मुंदडा, उपअधिष्ठाता पदवीपूर्व डॉक्टर सुचिता जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अर्चना कल्याणकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख शरीररचनाशास्त्र व सर्व अध्यापक वर्ग, प्रशासकीय अधिकारी, अधिसेविका, विद्यार्थी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते. तसेच संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी देहदान विषयी जनजागृती करून विभागीयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देह विभागासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. मला विमानामध्ये बसण्याची संधी आली की त्यांनी मला विचारलंय की तुम्ही कुठं असता, तर मी त्यांना सांगितलं मी असं असं आहे, डॉक्टर शिवाजी सुकरे प्राध्यापक आहे शरीररचनाशास्त्र विभागाचा. तर ते म्हणाले डॉक्टर तुम्ही जरा तुमच्या विषयामध्ये खूप चांगले काम करू शकता आणि हे जे शाळेचे मुलं आहेत त्यांना जे अभ्यासक्रमामध्ये जे काही ऑर्गन्स आहेत, मसल्स आहेत, बाकीच्या या गोष्टी आहेत ते तुम्ही तुमच्या विभागाला शाळेला परवानगी का देत नाही आणि त्यांना हे शिकायला जे जवळून बघता येतील अवयव. आणि मला असं वाटतं त्यांच्या त्या शब्दाला हे करून त्यांचं मार्गदर्शन मी स्वतः मान्य करून आमच्याकडे पहिल्यांदा शाळेच्या भेटी सुरू केल्या होत्या आणि आम्ही पहिल्यांदा 8वी ते 12वी या मुलांना शाळेमध्ये परवानगी दिली आणि जे शाळेचे शिक्षक त्यांच्या सोबत घेतील अशा शाळांना पूर्व परवानगी देऊन आम्ही मागच्या 15 वर्षापासून शाळेच्या भेटी आयोजित केल्या होत्या. परंतु मला असं वाटतं आज ही फार मोठी संकल्पना मार्गतर्फे ही आयोजित केलेली आहे आणि त्यांचं अभिनंदन करतो. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी 2026 या दरम्यान छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या राज्यात उत्तमोत्तम कलावंत दडलेले आहेत. या कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारा, नवनिर्मिती करणारा नाविन्यपूर्ण असा उपक्रम महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत आहे. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्राच्या कक्षा रुंदावून नवे पर्व सुरू होण्यास मदतच होणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आणि अतिरिक्त आयुक्त 2 कल्पिता पिंपळे व उपायुक्त तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. एकांकिका स्पर्धेसाठी याप्रमाणे बक्षिसे: एकांकिका सांघिक प्रथम पुरस्कार 31,000 रुपये, द्वितीय पुरस्कार 21,000 रुपये, तृतीय पुरस्कार 11,000 रुपये, 2 उत्तेजनार्थ पुरस्कार प्रत्येकी 5,000 रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह याप्रमाणे राहणार आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन, पुरुष अभिनय, महिला अभिनय, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा याकरिता प्रत्येकी प्रथम 3,000 रुपये, द्वितीय 2,000 रुपये, तृतीय 1,000 रुपये याप्रमाणे प्रदान करण्यात येणार आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत अंतिम प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहे. प्रत्येकी नोंदणी शुल्क 500 रुपये असून स्पर्धकांना स्वतः सर्व नाट्य साहित्य सोबत आणावं लागणार आहे. तरी जास्तीत जास्त कलाकारांनी छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू यांनी केलं आहे. प्रवेशिका व अधिक माहितीकरिता स्पर्धकांनी 98 90 09 40 39 आणि दुसरा संपर्क क्रमांक 82 08 89 98 35 तर तिसरा संपर्क क्रमांक 94 22 21 11 07 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय.
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या घरकुली योजनांचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज सविस्तर आढावा घेतलाय। फेब्रुवारी अखेरपर्यंत शासनाने निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सर्व जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांनी कामांना गती द्यावी असं स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत। विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित बैठकीत ग्रामीण आवास योजना व इतर महसूलच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला। यावेळी अपर आयुक्त रीता मैत्रेवार, सुषमा देसाई, सहाय्यक आयुक्त डॉक्टर अनंत गव्हाणे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता मनीषा पलांडे उपस्थित होत्या। दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित यंत्रणाचे प्रमुख सहभागी झाले होते। विभागातील अनेक ठिकाणी जागेअभावी घरकुलांची कामे रखडत असल्याचं निदर्शनास आल्याने शासकीय ग्रामपंचायतीच्या व अन्य उपलब्ध जागांचा योग्य वापर करून तातडीने अडचणी दूर करा, तसेच मंजूर घरकुलांची कामे वेळेत सुरू करून पूर्ण करावीत, तसेच त्याबाबतचे प्रगती अहवाल नियमित व अद्ययावत स्वरूपात सादर करावेत असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत। बैठकीदरम्यान विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांशी थेट संवाद साधत कामातील अडचणी, निधीविषयक बाबी, तांत्रिक अडथळे व प्रशासकीय समस्या जाणून घेतल्या। या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। जिल्हानिहाय सादर करण्यात आलेल्या अहवालांच्या आधारे मंजूर, पूर्ण व प्रलंबित घरकुल योजनांचा आढावा घेण्यात आला। ज्या ठिकाणी कामाची गती मंद आहे त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्त पापळकर यांनी दिले। घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत गुणवत्ता, पारदर्शकता व वेळेचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचं ते म्हणाले। ग्रामीण भागातील गरीब, वंचित व गरजू कुटुंबांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं हे शासनाचं प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने, जबाबदारीने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करावं असे त्यांनी सांगितलं। सन 2025-26च्या खरीप हंगामातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या सिंचन विहिरींची दुरुस्ती तसेच खरडून गेलेल्या जमिनीच्या पुनर्बांधणीसाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। तसेच बाधितांना फेब्रुवारी अखेर निधी वितरित करा असे निर्देश जिल्हाधिकारी यांना विभागीय आयुक्त पापळकर यांनी दिले। यावेळी संबंधित यंत्रणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात ठेवलेल्या बॅगेत आढळून आली बंदूक, भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा प्रताप, घटनेने उडाली एकच खळबळ। तर सन 2026-27च्या 1500 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी, 765 कोटी रुपयांची वाढीव मागणी, विकास कामांचं नियोजन करा, पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।